सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू. आपल्या जीवनात सुख आले की आपण खूप आनंदित होतो, पण जराही मनाविरुद्ध झाले की आपण दुःखी, उदासीन होतो, कशातच लक्ष लागत नाही. सतत जीवन आपले आनंदी कधीच असत नाही व दुःखही फार काळ टिकत नाही. पण हे आपल्याला समजत नसतं. सुख आलं की आनंदी होणं आणि दुःख आलं की दुःखी होणं हाच जगाचा नियम आहे. या सुखदुःखाच्या गमती-जमती आयुष्यात आपल्याला या सुखदुःखांच्या गमती-जमतींनी वेढून टाकलेलं असतं. अशीच एक सुख व दुःख ह्यावरील कविता तुम्हाला सांगत आहे. कशी वाटते ते सांगा. आवडली तर शेअर करा, लाईक पण करा. कारण सुख आणि दुःख यांनीच आपलं आयुष्यात सतत वर आत बाहेर असं मनात आपल्या चालू असतं. सुख आलं की आपण आनंदी, दुःख आलं की आपल्याला खूप उदासीन वाटतं. तर अशी ही एक कविता आहे, सुख दुःख कविता. ती तुम्हाला कशी वाटते ते मला कॉमेंट्समध्ये पण सांगा. दुःखाची पार्टी. दुःखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी, दारू बिरू पिऊन झिंगली होती कार्टी. दुःखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी, दारू बिरू पिऊन झिंगली होती कार्टी. दुःख म्हणाले, दोस्तांनो बिलकुल लाजू नका, इतकं दिवस छळलं म्हणून राग मानू नका. दुःख आपल्या दोस्तांना म्हणालं की आता आता बिलकुल लाजू नका, कारण मी तुम्हाला खूप छळतो असं तुम्हाला वाटतं, तरी तुम्ही काही माझा राग मानू नका, असं दुःखाच्या घरी जमलेल्या मित्रांना दुःख सांगत आहे. अशी ही दुःखाची पार्टी सुरू असतानाच दुःख सांगतंय, मनात खूप साठलं आहे, काहीच सुचत नाही. मनात खूप साठलं आहे, काहीच सुचत नाही. माझी स्टोरी सांगितल्याशिवाय आता मला राहवत नाही. माझी स्टोरी सांगितल्याशिवाय आता मला राहवत नाही. तुम्हाला सांगतो, मी आणि सुख दोघे जुळे भाऊ होतो. मी आणि सुख दोघे जुळे भाऊ होतो. तेव्हा जत्रेत गेलो होतो, तेव्हा गर्दी खूपच होती. जत्रेत दोघं जुळे भाऊ गेले, सुख आणि दुःख. पण जत्रेमध्ये गर्दी प्रचंड होती, खूप गर्दी होती. 5 वर्षाचा होतो मी तेव्हा. जत्रेत गेलो होतो तेव्हा 5 वर्षाचा मी आणि सुख होतो. गर्दी अशी जमली नि गोंधळ असा उठला. गर्दी इतकी झाली आजूबाजूला आणि गोंधळही खूप झाला. आणि त्याच गर्दीमध्ये कसं कोण जाणे माझा आणि सुखाचा हातच सुटला. गर्दीच्या त्या गोंधळात आम्ही दोघे भाऊ इतके घाबरून बावरून गेलो की त्या गर्दीमध्ये माझा आणि माझा भाऊ सुख याचा हात कधी सुटला हे मला काही कळलंच नाही. दोघांचेही एकमेकाचे हात सुटले. तुम्हाला सांगतोय, तेव्हापासून फिरतोय शोधत दुनियेच्या जत्रेत. ही जी दुनिया एवढी मोठी, या दुनियाच्या जत्रेत मी फिरतोय. दिसतोय का माझा भाऊ सुख कुणाच्या नजरेत? माझा जो भाऊ सुख हरवलेला आहे तो कुणाच्या नजरेत आहे का? दिसतोय का? सुखाबरोबरचे लहानपणाचे क्षण त्याला स्मरले आणि सुखाच्या आठवणीने दुःख ढसाढसा रडले. सुखाबरोबर जो लहानपणाचा काळ एकत्रित त्यांनी घालवला होता तो त्याला आठवला दुःखाला, आणि मग त्या सुखाच्या आठवणीने दुःखाला खूप रडायला यायला लागलं. तो ढसाढसा रडू लागला. सुखाच्या आठवणीने त्याला रडायला यायला लागलं. आता मात्र काय झालं, नशा सगळ्यांची उतरली. दुःखाकडे पाहून दुःखाला पण सुख मिळावं वाटलं राहून राहून. नशा सगळ्यांची उतरली दुःखाकडे पाहून. दुःखाचं हे दुःख पाहून जे दारू पार्टी करत होते त्यांची नशा मात्र उतरली आणि मग त्यांना वाटायला लागलं दुःखाला पण सुख मिळावे वाटलं राहून राहून. आता सुखाच्या शोधात मी सुद्धा फिरतोय. दुःखाचा जो भाऊ सुख हरवलेला आहे
त्याला शोधण्यासाठी मी सुद्धा आता फिरतोय की दुःखाला त्याचा भाऊ सुख मिळावं म्हणून. असा मी फिरतोय. दुःखालाही शांत करायला आता खूप प्रयत्न करतोय आम्ही. दुःखालाही खूप शांत करायचा खूप प्रयत्न करतोय. कारण जीवनाच्या रथाचे आहेत सुख-दुःख सारथी. कारण जीवनाच्या रथाचे आहेत सुख-दुःख सारथी. आणि सुख मिळाले तर मग दुःखाच्या घरी मीच देईन पार्टी. जर दुःखाला त्याचा भाऊ सापडला तर सुख सापडलं तर दुःखाच्या घरी मग मीच देईन पार्टी. कारण सुख आणि दुःख हे हरवलेले भाऊ एकमेकांना जर भेटले तर दुःखाला खूप आनंद होईल आपला भाऊ मिळाला म्हणून. तर त्या आनंदाच्या प्रित्यर्थ मीच दुःखाच्या घरी देईन की पार्टी. सुख आणि दुःख कधीही नाही सापडत एका ठिकाणी. आपल्या जीवनात सुख आणि दुःख कधीच सापडत नाही एकाच ठिकाणी, की सुखही आहे आणि दुःखही आहे असं कधीच होत नाही. आपणच शोधतोय जगाच्या या जत्रेत. या सुखाला आपण या जगाच्या जत्रेत शोधतोय. कारण सुख आले की दुःख जाते दूर निघून. जर आपल्या घरात सुख आलं, आनंद आला की जे काही दुःख आहे ते दूर निघून जातं. आणि दुःख मात्र आले की मग आपल्याजवळचं सुख आहे ते जातं पळून.